हवंय ते मिळालं. मी विनंती करतोय आमचे दयानंद म्हात्रे यांचे जवळचे मित्र सचिनजी शेलार यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. दयानंद म्हात्रे यांचे मेहुणे आणि मी निलेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. तर टेंबिवली संघाकडून सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये येते. प्रतीक पाटील आणि परेश कोरटकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 6 षटकांचा हा सामना. पहिली 2 षटकं फार महत्त्वाची असतील. प्रत्येक मॅच पडली की पॉवर प्लेचं जे सर्कलचं रिस्ट्रिक्शन ही षटकं फार महत्त्वाची. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सचिन शेलार साहेबांचा शुभ सन्मान A1 जोडी मार्फत होतोय. श्री गणरायाला नमन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन मी मराठी समालोचक दीपक पाटील पळसपे पनवेल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. टेंबिवली संघाला या ठिकाणी पारितोषिक आले. स्वर्गंगा डेकोरेटर्स याकडून जे मैदानाच्या भोवती जेवढे बांबू आहेत त्या बांबूला हिट झाला तर 555चं पारितोषिक असेल. परंतु इथे मात्र पहिल्याच बॉलवर कमाल केली जाते. मयूर पाटीलचा हा बॉल यावेळेस मात्र बॅट्समननं ऑफ स्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंप उडवला जातोय आणि दर्जेदार सुरुवात मात्र स्वर्गीय नीरज स्मृती उल्वे या टीम कडून केली जाते. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का टेंबिवली संघाला. डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान आजकार कपिल पाटीलच्या शक्तीने जिल्ह्याची. मी विनंती करतोय पंडितजी मनेरा यांना. पंडितजी मनेरा आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. A1 निलेश पाटील यांच्याकडून आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर यावं. पंडितजी मनेरा आपलं हार्दिक स्वागत. तुकाराम पाटील साहेबांचं देखील शुभागमन होते त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर पहिल्याच बॉलवर फार मोठी विकेट मी तर म्हणेन मयूर पाटीलने मिळवले. थोडासा फुल टॉस वाटणारा बॉल हलकासा स्विंग पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र लेग स्टंप उकडून गेला. दर्जेदार सुरुवात यावेळेस मात्र उल्वे टीमकडून. नवीन बॅट्समन हर्षद पाटील यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला राईट अमोर द विकेटनं. मयूरचा हा बॉल बॅकफुटला जाऊन टॅप करतोय. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न श्री गणेशा होतोय. DS टेंबिवली संघाचा 1 या धावेनं. चांगली सुरुवात मित्र म्हणेन स्वर्गीय नीरज स्मृती उल्वे संघाकडून केली जाते. मयूर पाटील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पॅव्हेलियन पेनकडून यावेळेस राईट अमोर द विकेटनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परेश गोराडकर जो पहिल्यांदा स्ट्राईकला जाईल. यावेळेचा बॉल लोवर फुल टॉस होता ऑन साइडला स्ट्रेट टू द फिल्डर. अजून एक बिग विकेट. दोनही सलामी वीरांना मात्र तंबूमध्ये लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था मात्र केली या गोलंदाजांना. दर्जेदार कामगिरी करत असताना मयूर पाटील. दुसरा धक्का DS टेंबिवली संघाला. दोनही ओपनर्स आता मात्र डगआउट कडे रवाना. गितेश मडवीनं मात्र गोलंदाजाला निराश केले नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि दुसरा धक्का दोनही ओपनर्सला मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बाद करणं स्वप्नवत कामगिरी करत असताना यावेळचा बॉल सावध रीतीनं मात्र बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले पॉइंटकडे. धाव मिळेल ती सिंगल आणि संयमानं आता मात्र खेळावं लागेल DS टेंबिवली संघाला. कारण दोनही ओपनर्स ज्या ओपनर्सकडून नेहमी अपेक्षा केली जाते मग प्रतीक पाटील असेल परेश गोराडकर असेल या ओपनर्सना शून्यावर बाद करणं ही दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये उल्वे संघ. धावफलकावर 2 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
राईट मोर द विकेट ना. यावेळचा बॉल कट करायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र हलकासा बाहेरच्या बाजूला वळणारा स्विंग पाहायला मिळतोय. मयूर पाटीलचा काय कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ झालाय, 2च धाबा दिल्यात आणि 2 बॅट्समन तेही ओपनर्स अप्रतिम कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट ना. यावेळचा बॉल स्लॉक स्वीप केलाय समोरच्या दिशेला. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. इथे येतोय हा पहिला A1 क्वालिटीचा षटकार. आहे पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ. शादाब शेखनं मात्र दर्जेदार सुरुवात केली. षटकारानं खातं उघडलंय आणि कुठेतरी पहिल्या 5 बॉल मधलं अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक समाप्त झालंय मयूर पाटीलचं. धावा दिल्या त्या या षटकामध्ये 8 धावा आणि 2 बॅट्समन आउट. चांगली कामगिरी तरीही म्हणता येईल उल्वे संघाची, कारण सलामीवीरांना मात्र त्यांनी पॅव्हिलियनमध्ये परतवलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र समाप्त होतंय. सेकंड ओव्हर दुसरं षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवर उल्वे संघाकडून महेंद्र मडवी सज्ज होईल. सेकंड पॉवर प्ले यावेळेस मात्र आपण पाहू शकाल 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक पाहतोय लॉंग ऑन, दुसरा मिड विकेट, तर तिसरा उभा केलाय तो थोडासा वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या समोर आपण पाहतोय. हर्षद पाटील आणि शादाब शेख ही जोडी आता मात्र आपण पाहतोय. महेंद्र मडवी सज्ज होईल पंचांच्या उजव्या बाजूनं. राऊंड विकेट ना डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी तैनात केला गेला होता स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड समोर. इथे मात्र जेलला जातोय तिसरा बॅट्समन टेंबिवली संघाचा. यावेळेस मात्र मैदान सोडेल हर्षद पाटील. बॅक टू द डगआउट. नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. खूप दूरवरून आलेला संघ उल्वा पनवेल तालुक्यामधील हा संघ, परंतु दर्जेदार कामगिरी करतोय. खासदार चषकाची ही त्यांची पहिलीच लढत आहे आणि पहिल्यांदाच या विभागामध्ये सुद्धा ते खेळत आहेत. परंतु आतापर्यंत विचार केला 3 बॅट्समन आउट झालेत 8 या धावसंख्येवर. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या संघाची, आणि ती स्टार्ट मात्र दिली जाते. कॅप्टन प्रतीश पाटील यांचा निर्णय आतापर्यंत विचार केला तर सत्कारणी लावलाय तो दोनही गोलंदाजांना. नवीन बॅट्समन विरेश पाटील येतोय शादाब शेखच्या जोडीला. त्या जोडीला आता मात्र बरंच काही करावं लागेल. या मॅचमध्ये मात्र भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. यावेळेचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपात मात्र ही धाव नोंदवली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात येणाऱ्या धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. अतिशय चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमधून, खास करून पहिली 2 पॉवर प्लेची षटकं. ज्यावेळेस टेंबिवली संघाचा संघनायक म्हणाला होता कमीत कमी 30 धावा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु हे स्वप्न आता मात्र थोडंसं कठीण वाटतंय. राऊंड विकेटनं हलकीशी प्लेसमेंट पाहायला मिळाली. कव्हरच्या दिशेनं मात्र हा बॉल ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येईल तोपर्यंत मात्र सहजतेनं घेतलेली ही सिंगल. अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते आणि हे तर खेळावंच लागेल. टॉप ऑर्डरचे 3 बॅट्समन आतापर्यंत मात्र माघारी परतलेत, त्यामुळे इथे गरज आहे ती भागीदारीची. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाते 10 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. विरेश पाटील, शादाब शेख दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. शादाब शेखच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. लाजवाब ऑन ड्राईव्ह पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस होता स्ट्रेट टू द फिल्डर. इथे मात्र मिड ऑफ कडे बॉल गेला होता. इथे पहिल्या अटेम्प्टमध्ये जर बॉल पकडता आला असता मयूर पाटीलला तर इथे थोडासा अडचणीमध्ये जरूर आला असता नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन शादाब, परंतु 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. 11 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. महेंद्र मडवीचं हे षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. राऊंड विकेटनं बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कटकण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल
पंच संजय सावंत सरांचा इशारा. यावेळेस मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त रन धावफलकामध्ये जोडली जाईल. 12वी धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला व्हाईट बॉल असेल या इनिंग मधला. खूप चांगली गोलंदाजी होते. यावेळेस मात्र पुढे ठेवला जातोय टप्पा, खास करून फुलर लेन ठेवली जाते. आणि या दोनही बॅट्समनचा जर पवित्रा पाहिला तर दोघांनी आता मात्र मनाशी ठरवलंय, आता मात्र आपण बिलकुल घाई करायची नाहीये. जे काही होईल ते ज्या पद्धतीने आपण सेट झाल्यानंतर पाहून घेऊ. मोठे फटके कधीही खेळता येतील. एखादं चांगलं षटक आपल्यासाठी आलं तर पुन्हा आपण धावा जमवू शकतो याची जाणीव त्यांना झाली. कारण तीनही बॅट्समननं मात्र खास कामगिरी केली नव्हती. इथे लोवर फुल टॉस होता. समोरच्या दिशेला हा बॉल जातोय. एक टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. लॉंग ऑनच्या पलीकडे मात्र बॉल जाऊन पडतोय 4 धावांसाठी. 6 आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याया छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील. किती होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. तर इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकानंतर DS टेंबिवली संघ आतापर्यंत धावा जमवू शकलाय तो 17 धावा. 3 बॅट्समन त्यांचे आउट झाले होते. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं प्रतीक पाटील, परेश गोराडकर, त्यानंतर मात्र हर्षद पाटील. दोनही ओपनर्स शून्यावर बाद झाले होते. हर्षद पाटील ज्यानं 2 धावा जमवल्या होत्या. फार निराशाजनक कामगिरी तीनही फलंदाजांची राहिले. त्यामुळं तिघांना आता मात्र पॅव्हेलियनमधून सामना पाहण्याशिवाय पर्याय नाही आहे. शादाब शेख आणि वीरेश पाटील या दोनही फलंदाजाला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. उल्वा संघासमोर मात्र एक चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर ही पार्टनरशिप मात्र ज्या पद्धतीनं खेळ झालाय, दुसऱ्या ओव्हरमध्ये संयमानं खेळ झालाय. परंतु उल्वा संघाचा विचार केला तर दोनही ओव्हरच्या लास्ट बॉलला मात्र पहिल्यांदा षटकार, तदनंतर मात्र चौकार. लास्ट बॉल मात्र थोडासा घात जरूर केला उल्वा संघाचा. तर तिसरी ओव्हर यावेळेस मात्र स्वर्गीय नीरज स्मृती उल्वे या संघाचा संघनायक प्रतीश पाटील येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म अराउंड द विकेट सज्ज होईल. वीरेसाठी हा बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा काहीसा थोडासा अक्कूटप्प्याचा जरूर होता. नाराज असेल वीरेश पाटील या फटक्यावर, कारण हा बॉल त्याला सीमापार मारता आला असता अशीच काहीशी त्याचे हावभाव होते. इथे धाव मिळाली शॉर्ट फाईन लेगला. 1 सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. 18 धावा धाव फलकावर. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. परंतु तुमचा 12th मॅनच पाणी घेऊन मैदानामध्ये जाईल. खेळाडू कक्षामधून कोणीही आतमध्ये जायचं नाही ही सूचना असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर टेंबिवली संघ खास करून आपण लक्ष द्यायचं आहे. प्रतीश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरी ओव्हर आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले पॉईंटकडे. खूप चांगले षटक आतापर्यंत. प्रतीश पाटीलचं पहिल्या 2 बॉलवर आल्या 2च धावा. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम मात्र केलंय, कारण टेंबिवली संघ ओळखला जातो तो अतिशय विस्फोटक बॅट्समन, एक आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. परंतु त्या फलंदाजांना मात्र लगाम घालण्याचं काम मात्र उल्वा संघाच्या गोलंदाजांना जरूर केलंय. चांगली कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. परंतु ही मधल्या फळीतील फलंदाज आहे, कधीही आक्रमक होऊ शकतात. दोनही बॅट्समनचा विचार केला तर चांगली पार्टनरशिप रचले. इथे मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला बॉल जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी मात्र राऊंड विकेट किंवा डावकुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो तेव्हा फार कठीण होऊन जातं एक अँगल. परंतु यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. बॉल भिरकावून दिलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय दणदणीत षटकार. चुकीची टाकी अंजूरवाला नवलाई गाजल.
या षटकाराच्या मदतीनं मात्र टेंबिवली संघ जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. हळूहळू सुस्थितीमध्ये परतण्याचा मात्र प्रयत्न करतोय तो DS टेंबिवली संघ. फुल टॉस बॉल आणि त्यावर मिळालेला हा षटकार. चांगली पार्टनरशिप आता मात्र दोनही बॅट्समनमध्ये खास करून पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 1 या धावसंख्येवर 2 बॅट्समन आऊट झाले होते. म्हणजे आत्तापर्यंत 24 धावा बिल्ड केल्यात त्या दोनही बॅट्समननी. राऊंड द विकेटनं प्रतीश पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॉल अत्यंत वेगानं परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धाव मिळेल ती फक्त सिंगल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. 26. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. तदनंतर मात्र महेंद्रनं धावा दिल्या होत्या त्या 9 आणि आतापर्यंत विचार केला तर प्रतीश पाटील याही गोलंदाजांना आतापर्यंत धावा दिल्यात त्या 9. इथे मात्र लास्ट बॉल स्वीप केलाय. स्लॉक स्वीपचा फटका. बॉल जाईल आरपार सीमारेषेच्या पलीकडे. प्रत्येक ओव्हरचा शेवटच्या बॉलवर मात्र मोठा फटका पडलाय तो उलवा टीमसाठी. आणि या षटकारानं मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या आता मात्र प्रचंड वेगानं धावसंख्या पुढे जाईल ती 32 या आकड्यावर. 32 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. आपण वळूया तोपर्यंत आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. वाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. सिक्सर फोर लेग पाईत कधी पडली विकेट. विद्युत रोषणाईत उजळला डे नाईट क्रिकेट. हो सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. ते षटक मात्र महागडं ठरलं ते उलवे संघाच्या दृष्टिकोनातून. कारण प्रतीश पाटील या गोलंदाजावर मात्र 2 षटकारांचा खेळ पाहायला मिळाला आणि 15 धावा या षटकामध्ये मात्र वसूल केल्या त्या दोनही बॅट्समननं. शादाब शेख आणि विरेश पाटील. चांगली रणनीती मी तर म्हणेन. कारण दुसऱ्या ओव्हर्समध्ये मात्र संयमानं खेळ करत होते. त्यांना सुद्धा माहिती आहे जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळतील त्या खराब चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडायचं. अन्यथा आपण सिंगल डबल्सनं मात्र हा खेळ असाच पुढे न्यायचा या दृष्टिकोनातून हे प्रयत्न केले. आणि आतापर्यंत मी म्हणेन पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या मॅचमध्ये DS टेंबिवली संघ आपण पाहतोय. 32 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध संपलाय. 32 धावा. अजून एवढ्याच धावा आल्या तर एक चांगलं लक्ष मात्र ठेवू शकतो DS टेंबिवली संघ. आणि उलवा संघाचा संघनायक सुद्धा म्हणाला होता 60-65 धावांच्या पर्यंत मात्र आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. कारण 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं हा प्रयत्न मात्र त्यांचा सफल राहणार का. गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय मयूर पाटीलला, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. 8च धावा दिल्या होत्या आणि दोनही ओपनर्सना खास करून त्यांनी बाद केलं होतं. त्यामुळं इथे मात्र उलवे संघाला गरज आहे ही भागीदारी तोडण्याची. काही झालं तरी इथे हवा आहे तो ब्रेक थ्रू. कारण ही पार्टनरशिप जर ब्रेक केली तर पुन्हा एकदा मॅचमध्ये मात्र उलवे संघाला बनता येईल. परंतु ज्या पद्धतीनं हे दोघंही बॅट्समन मैदानामध्ये लढलेत, अफलातून कामगिरी आतापर्यंत. राईट मोर द विकेटनं मयूर पाटील सज्ज होतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला गेला. इथे मात्र धावचीची शक्यता होती जरूर परंतु बाल बचावलं असंच आपण म्हणूया. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. 33 धावा. चांगली गोलंदाजी केले मयूर पाटीलनं. मिश्रणयुक्त गोलंदाजी करतोय. बॉल टर्न सुद्धा करतोय. हळुवारपणे सुद्धा चेंडू सोडले जातात ते थोडेसे बुचकळ्यात टाकतात फलंदाजांसाठी. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो बॅट्समन जर फास्ट बॉलर असेल तर अतिशय वेगानं मात्र ड्राईव्ह्स केले जातात. परंतु जेव्हा स्लोवरवर येतो तेव्हा कुठेतरी मग स्वीपचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचे प्रयत्न अशा पद्धतीनं फटक्यांचा अवलंब केला जातो. आणि बऱ्याच वेळा
कठीण सुद्धा होतो बॅट्समनसाठी. मयूर पाटील पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल सरळ शरीराचा वेध घेणारा जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांनी मात्र अपील नाकारले. लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव एकवटली जाईल. चांगली गोलंदाजी. इथे मात्र लोअर फुल टॉस होता, सरळ शरीराचा वेध घेतला होता. एक्स्ट्राच धावा मात्र जोडल्या जातात त्या टेंबिवली संघाच्या धावफलकामध्ये. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर, 34. दुसरी ओव्हर असेल मी तर म्हणेन मयूर पाटीलची वैयक्तिक दुसरं षटक. यावेळेचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. बॉल जाईल लॉंग स्टॉप. धाबा मिळतात इथे मात्र वाईटच्या स्वरूपात येणाऱ्या या 5 धाबा बळ वाढवते आता मात्र टेंबिवली संघाचं. हुकमाचा एका कपिल दादा सुकेश डाके निलेश पाटील शब्दाचा मानियो राखी ती सदा. नव तरुणांचा कैवारी त्यांना शोभत ही खासदारी. नव तरुणांचा कैवारी. बिना मेहनतीच्या या धावा मात्र टेंबिवली संघाच्या धावफलकामध्ये ऍड होतात. तब्बल 5. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. यावेळेचा हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतच नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा येण्यास सुरुवात झाली टेंबिवली संघासाठी. मागच्या बॉलवर मात्र वाईटच्या स्वरूपात 5 धावा आणि या बॉलवर मात्र आलाय हा चौकार. आहे पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादाने. तब्बल 43 धावा आता मात्र धावफलकावर. चांगली कामगिरी केली होती पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. असं वाटलं होतं या धावसंख्येला लगाम घालेल, परंतु तदनंतर मात्र प्रतीश पाटीलचं षटक 15 धावांचं आणि मयूरनं सुरुवात चांगली केली होती या षटकाला, परंतु व्हाईट बॉलच्या 5 धावा आणि आता मात्र हा मिळालेला चौकार. इथे सुस्थितीमध्ये पोहोचलाय टेंबिवली संघ आणि भक्कम स्थितीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. 4थं षटक आहे मयूर पाटीलचं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं चांगली बॅटिंग करतोय वीरेश. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कम्प्लिटली मिस झालाय. शबल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल जाईल निर्धाव. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र करतोय मयूर पाटील. 43 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. वीरेश पाटील ऑन स्ट्राईक. हलक्या हातानं यावेळेस मात्र खेळून काढलाय. बॉल जाईल अगदी फाईन लेग रिजनकडे. सर्कलमध्ये असणारा फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. धाव मिळेल ती सिंगल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे 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 जाते. 44 धावा धावफलकावर आतापर्यंत. विकेटची गरज आहे ती उलवे संघाला. इथे मात्र क्लीन बोल्ड आउट केलाय. नाराज असेल आपल्या ह्या चुकीच्या शॉट सिलेक्शनवर मी तर म्हणेन. आणि ही फार महत्त्वपूर्ण विकेट जी गरज होती निरस्मृती उलवे संघाला, कारण ही भागीदारी तोडण्याची. पुन्हा एकदा मदतीला धावून आलाय मयूर पाटील. पहिल्यांदा 2ही ओपनर्सला बाद केलं होतं आणि आता मात्र ही महत्त्वपूर्ण विकेट आपल्या नाबावर करतोय. क्लीन बोल्ड यावेळेस मात्र परततोय शादाब शेख. तर अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट मात्र मिळवले आता स्वर्गीय नीरज स्मृती उलवे संघानं. शादाब शेखला मात्र परतवलं गेलं. दर्जेदार इनिंग त्यानं साकारली. 9 बॉलमध्ये तब्बल 18 धावांची इनिंग साकारून एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या टेंबिवली टीमसाठी त्याने दिलं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मयूर पाटीलचं हे षटक आपण पाहिलं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा. एक्स्ट्राच पकडून 12 धावा या ओव्हरमध्ये मयूरनं दिल्या. तर 4 ओव्हर्स नंतर 11च्या सरासरीनं ही धावसंख्या आहे 44 धावा. इथून मात्र या 2 ओव्हर्समध्ये फार महत्त्वाचा खेळ असेल दोनही टीमसाठी. एका बाजूला टेंबिवली संघ वेगानं धावा जमवण्याचा प्रयत्न करेल या 2 स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. उलट पक्षी पाहायला गेलं तर उलवे संघ मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये कोण यशस्वी होणार ही लढाई आहे. भिवंडी
विभागामधील एक नामवंत संघ टेंबिवली आणि पनवेल तालुक्यामधील तेवढाच तोडीचा मात्र हा संघ उल्वे. इथे मात्र टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज यावेळेस मात्र महेंद्र येतोय. इथे अजून एक झेल टिपला जातोय, परताब लागेल बॅट्समनला. पाठोपाठ दोनही बॅट्समन आता मात्र बाद होतात. वीरेश पाटील ज्यानं महत्वपूर्ण योगदान दिलं, दोनही स्थिरावलेला बॅट्समनला मात्र पाठोपाठच्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो उल्वे संघ. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 5वा धक्का, निम्मा संघ गारद होतोय DS टेंबिवली संघाचा. विक्टर लेखाई कधी पडली विकेट विद्युत रोषणाईत उजळला डे नाईट क्रिकेट. हो सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. नक्कीच एक अफलातून आणि अभूतपूर्व आयोजन पाहायला मिळते. A1 जोडी निलेशदादा पाटील आणि सुकेशजी डाकी, ज्यांचा बोलबाला संपूर्ण रायगडामध्ये सुद्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून प्रत्येक समालोचक त्यांचं नाव घेतोय. या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यश आहे. महेंद्रचा हा बॉल अतिशय वेगानं टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहतोय. बॉल जातोय निर्धाव. दोनही नवीन फलंदाज असतील आता मात्र खेळपट्टीवर. कुमार भोईर आणि आदित्य अशी जोडी आपण पाहतोय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आता मात्र कुठपर्यंत मजल मारून देतात टेंबिवली संघाला हे पाहणं गरजेचं असेल. ही दोनही षटकं या सामन्याचा निकाल ठरवणारं, या सामन्याची दिशा ठरवणारे असतील. यावेळेचा बॉल फुलर लेंथ हाताळला होता, खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. धाव मिळेल ती सिंगल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाते 45 या आकड्यावर. 45 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी मी तर म्हणेन केली होती शादाब शेख आणि वीरेश पाटीलला, आणि तीच कामगिरी आता मात्र करावी लागेल कुमार आणि आदित्य याही जोडीला. राईट आर्म राऊंड विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप. बराचसा बाहेरून जाणारा बॉल अंपायर्सनं मात्र ऑब्व्हियसली वाईट बॉल दिलाय. एक अतिरिक्त रन. 46 धाबा आतापर्यंत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु मयूर पाटील आणि महेंद्र मडवी या दोनही गोलंदाजांना मात्र कॅप्टननं 2-2 षटकं टाकण्याचा निर्णय घेतला. इथे फटका हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर आता मात्र पोहोचणार आणि अजून एक झेल टिपला जातोय. अफलातून कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये उल्वे संघ. सचिन पाटील त्या ठिकाणी एक दर्जेदार बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे आणि तेवढाच नामवंत क्षेत्ररक्षक. इथे पाहायला गेलं तर अजून एक धक्का सोसावा लागेल DS टेंबिवली संघाला. बाद होतोय 0वर आदित्य हा फलंदाज. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमाना. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब नाव गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब नाव गज कपिल पाटील खासदार. नवीन बॅट्समन येतोय रोहन बाबरे 8व्या क्रमांकावर. कुमार भोईर असेल त्याच्या साथीला. चांगली कामगिरी आतापर्यंत महेंद्र मडवीच्या माध्यमातून. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळला आणि इथे व्हाईट बॉलची समाप्ती होते. अजून एक धाव नोंदवली जाईल टेंबिवली संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या 47. 47 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये. धन्यवाद दीपकजी. तर धानिव संघाने कुठे जायचं नाही, लगेच सामना होईल विजेता संघासमोर. अजून एक बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. इथे मात्र अजून एक धक्का सोसावा लागेल DS टेंबिवली संघाला. काय दर्जेदार गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र मडवी या ओव्हर्समध्ये तब्बल 3 बॅट्समनला आता मात्र परतवलंय. अफलातून कामगिरी करत असताना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामधून इथे मात्र उल्वे संघ. भरारी गरडा परी घेतली लोकसभेवरी जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. आपल्या भिवंडीचे साहेब नाव गज कपिल पाटील खासदार. 7वा धक्का बसलाय DS टेंबिवली संघाला. 7 विकेट्स डाऊन. धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा. कमाल केले महेंद्र मडवीनं. हे 2 षटकं देण्याचा निर्णय जो घेतला कॅप्टन प्रतीश पाटीलनं अगदी सार्थकी ठरवलाय मी तर म्हणेन या मॅचमध्ये.
लास्ट बॉल यावेळेस मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लास्ट बॉल पुन्हा एकदा मी तर म्हणेन उल्वे संघासाठी पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा या लास्ट बॉलला मात्र मोठे फटके खेळला टेंबिवली संघ. पुन्हा एकदा चौकार येतोय. या चौकारानं आता मात्र टेंबिवली संघाचं अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. असा हा आमचा नेता महान गावागावात मिळतोय मान बसलाय दादा लय मनान लाखो दिलाची बनलाय जान त्यांची आता ही लयच न्यारी त्यांच्या पाठीशी जनता सारी त्यांची आता ही लयच न्यारी त्यांच्या पाठीशी जनता सारी अन्याया छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील किती होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. तर इथे पाचव्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अफलातून कामगिरी केली महेंद्र मडवीनं. खास करून लाजवाब कामगिरी. 2 षटकं टाकली, धावा दिल्या त्या 15 आणि तब्बल 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय. चांगल्या पद्धतीनं मी तर म्हणेन स्वर्गीय नीरज स्मृती उल्वे संघाला कमबॅक करून दिले. 5 षटकानंतर धावा आपण पाहतोय 51 धावा. लास्ट ओव्हर असेल शेवटचं षटक. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सूरज ठाकूर. हे शेवटचं षटक म्हटलं की फलंदाज मात्र खूपच आक्रमक होत असतात. मग कितीही चांगला गोलंदाज त्यांच्या समोर आणा, प्रत्येक फटका पाहायला गेलं तर सीमारेषेच्या बाहेर कसा टोटवायचा हेच पाहिलं जातं या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस होता. यावेळेस मात्र वळवला ऑन साईडला. वेगानं मात्र फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. सचिन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु इथे विकेट गमवावी लागेल. खरंच गरज होती का या धावेची हा प्रश्न जरूर विचारला जाईल. रनआउटच्या स्वरूपात अजून एक बॅट्समन टेंबिवली संघाचा परततोय. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. तर पहिल्याच बॉलवर मात्र या 6व्या षटकाचा रनआउट झालाय बॅट्समन आणि तब्बल 8वा फलंदाज गमावलाय. आता मात्र मोनिश आणि दिनेश 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे बॅट्समन आपण पाहू. मैदानामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं इथे धावा जमवणार, कारण या येणारी प्रत्येक धाव मी तर म्हणेन टेंबिवली संघासाठी उपयुक्त असेल. कारण 51 धावा. उल्वे संघाचा कॅप्टन म्हणाला होता इंटरव्ह्यूमध्ये की 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, आणि असं चित्र मैदानामध्ये सध्या तरी दिसतंय. 52 धावा झाल्यात. 52. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज ठाकूर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडेड बॅट्समन मोनिश यावेळेस मात्र थोडासा फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेला मात्र खेळलाय. इथे मात्र पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थ्रो जर व्यवस्थित असता तर इथे 9व्या बॅट्समनला बाद करण्याची संधी होती उल्वे संघाला. धावा मिळाल्या त्या 2. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावर. 54. स्ट्राईक एंडला मात्र थ्रो करण्याचा निर्णय अगदी लॉंग ऑन पासून घेतला, कारण हा थ्रो येईपर्यंत बराचसा उशीर होतो. परंतु हा थ्रो कदाचित नॉन स्ट्राईक एंडला असता तर एकच धाव मिळाली असती आणि एक बॅट्समन, आणि त्यानंतर मात्र राहिली असती ती शेवटची जोडी. परंतु इथे 2 धावा मिळाल्या. मोनिश या फलंदाज झाला. फुल टॉस होता. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. शिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत. खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. त्या षटकाराच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावर, आणि सुस्थितीमध्ये पोहोचते मी तर म्हणेन 10च्या सरासरीनं या धावा. एक चांगली धावसंख्या आपण म्हणूया. 60 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र एखादा मोठा फटका आला तर 65च्या पुढे
कारण टेंबिवली संघाचा संघनायक सुद्धा म्हणाला होता 70च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू आणि जर इथून एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर तेही लक्ष त्यांचं सुद्धा पूर्ण होऊ शकतं. मोनिश छान खेळ करतोय मैदानामध्ये. आतापर्यंत 3 बॉल खेळलाय आणि 9 धावा त्यानं जमवल्यात आपल्या टीमसाठी. अतिशय महत्त्वपूर्ण योगदान या मॅचमध्ये देत असताना यावेळेचा हा बॉल हलकीशी अपील पाहायला मिळाली, परंतु इथे नॉन स्ट्रायकेटचा बॅट्समन धावलाय. इथे मात्र 9 विकेट्स डाऊन. 9वा बॅट्समन यावेळेस मात्र मैदान सोडेल. दिनेशला आता मात्र मैदान सोडावं लागेल आणि आता मात्र येणारी बॅट्समन असेल ती शेवटची जोडी टेंबिवली संघाची असेल. निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला सुकेश टाकी अंजरवाला. तर शेवटची जोडी असेल. सगळ्या आज मी म्हणेन टेंबिवली संघाच्या खेळाडूंना मैदानामध्ये उतरण्याची संधी मिळाली बॅटिंगसाठी. इथे मात्र अजून एक फुल टॉस बॉल यावेळेस मात्र कन्वर्ट केला जातोय. सरळ बिरकावून दिलाय. वाडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे आलाय दणदणीत षटकार. चुकी करतोय गोलंदाज आणि या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 66 या आकड्यावर. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलचा शतक. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. दोनही फुल टॉस बॉलला मात्र विरकावून देण्यामध्ये यशस्वी ठरलाय लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावेळेस मात्र चांगली इनिंग साकारत असताना आपल्या टीमसाठी मोनिश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकारांचा खेळ आलाय आणि हे षटक आतापर्यंत 15 धावा देऊन गेले. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. 66 धावा 9 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये उभ्या केल्यात टेंबिवली संघानं. खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल. 37 मिनिटांचा खेळ आतापर्यंत. अजून एक यावेळेस मात्र स्वीप केलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी धावलेत. रिस्क तर उतरणार आणि 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 या आकड्यावर. 70च्या खाली रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय, परंतु जी मनामध्ये धावसंख्या होती टेंबिवली संघाच्या ती मात्र उभारली झाले. कारण खास करून टॅलेंटस मोनिश ज्यांनी मात्र अतिशय महत्त्वपूर्ण इनिंग साकारली आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 69 धावांची. 36 चेंडू आणि 69 धावा. जवळजवळ म्हणूया 14च्या 11 11:30च्या सरासरीनं मात्र या धावा जमवाव्या लागतील. त्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी उतरेल नीरज स्मृती उलवय संघ. धावा करायच्या 36 बॉल आणि 69 रन्स. काय घडणार या मॅचमध्ये? दुसऱ्या सत्रामध्ये पनवेल तालुक्यामधून दाखल झालेला उलवा संघ मात्र आपल्या बलाढ्य फलंदाजीच्या जोरावर मात्र या धावा चेस करणार की टेंबिवली संघ या भिवंडी विभागामधील एक नामवंत संघ ओळखला जातो आणि त्यांना दिलेलं हे फलंदाजांना पाठबळ पुरेसे ठरणार का त्यांच्या गोलंदाजांना? ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक कुणालजी दाते सर यांना. हॅलो 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 हॅलो
धन्यवाद दीपक पाटील सर. या मॅचमध्ये तुम्ही त्यांना ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. सुस्वागतम, स्वागत आहे खासदार चषक 2020 मध्ये. अंजूर नगरीमधली ही मानांकित स्पर्धा A1 जोडीच्या माध्यमातून सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. याही वर्षी हा दैदिप्यमान सोहळा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आणि आत्ता जो सामना इथे रंगतोय नीरज मूर्ती उलवा विरुद्ध DS स्पोर्ट्स टेंबिवली. नीरज मूर्ती उलवा या टीमच्या समोर 69 रनचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे DS स्पोर्ट्स टेंबिवलीच्या माध्यमातून. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये नीरज मूर्ती उलवा संघाचे 2 ओपनर्स येतील. आमचे 2 अंपायर्स ताबा घेतील आणि लगेचच थोड्या वेळात मॅच इथे सुरुवात होईल. चला बॅट्समन पाठवा टीम नीरज मूर्ती उलवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मागले शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. खासदार ट्रॉफीमध्ये पुनश्च एकदा आपल्या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आकर्षण आहे 8 वाजता जो सामना इथे रंगणार आहे ठाणे विरुद्ध रायगड. प्रतीक्षा होती सर्वच प्रेक्षकांना त्या मॅचची आणि आज तो सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ रात्रीच्या सत्रामध्ये. प्रतीश पाटील आणि मयूर पाटील प्रतीश पाटील आणि मयूर पाटील तर प्रतीक पाटीलच्या हातामध्ये हे पहिलं षटक सोपवलं जाईल. अंपायर सिग्नल मॅचला सुरुवात केली जाते. प्रतीश पाटील खेळतोय स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय मयूर पाटील. लक्ष पार करायचं आहे 69 रनचं, 69 टू विन. मजा येईल या मॅच मध्ये. 69 रनचं लक्ष, एक चांगलं टार्गेट. 11.50च्या सरासरीने ते रन कंप्लीट करायचे सेकंड इनिंग मध्ये उलवा टीमला. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अंपायरचा सिग्नल. पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक षटकार. सुकेश टाकी अंजुरवाला नवलाई गाजला. निलेश पाटील अंजुरवाला नवलाई गाजला. नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला. नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला. तर पहिल्याच बॉलवर येतोय पहिला षटकार आणि बॅट्समन प्रतीश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज गुणलेखक म्हणून आमच्याबरोबर जुळलेले आहेत ज्ञानेश्वर मुकादम, गोरसईचे आहेत आणि खूप चांगलं गुणलेखन ते करतायत या स्पर्धेसाठी. आज पहिल्यांदाच त्यांच्यानी माझी भेट झाली
आणि पहिल्याच भेटीमध्ये चांगले मित्र आम्हाला मिळतात प्रत्येक स्पर्धांमध्ये. त्यापैकी ज्ञानेश्वर यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या वतीने इथे होतंय. प्रतीश पाटीलने इथे षटकाराने खातं उघडले. स्वागत केले प्रतीकचं. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये गली आहे. पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ. यावेळेला चांगला बाउन्सर. अगदी कानाचं माप घेतलं जात आहे पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर. याला म्हटलं जातं टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर बाउन्सर इथे टाकला आणि सरळ जातो कानाच्या दिशेने. चांगली बॉलिंग. परंतु प्रतीश पाटील असा खेळाडू आहे तो मात्र आक्रमणच करेल आणि नेहमीच त्याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. नीरज मूर्ती उल्वाकडून हा शॉर्ट बॉल हुक केलाय. आता बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. मी मगाशीच म्हटलं होतं प्रतीश पाटील हा असा बॅट्समन आहे तो मात्र थांबणार नाही जास्त वेळ. तो आक्रमणच करेल आणि इथे त्याच्या बॅटमधून येतो एक दमदार चौकार. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ज्याचा शेवट चांगला असं नेहमीच म्हटलं जातं. 7 दिवसाच्या अगोदर कोपरुलीच्या स्पर्धेमध्ये 15 बॉलमध्ये अर्धशतक ज्या बॅट्समनने ठोकलं असा बॅट्समन प्रतीश पाटील मैदानामध्ये खेळतोय. सुरुवात चांगली झाली आहे. 10 रनवर नॉट आउट. 3 बॉल फेस केलेत. लोअर फुल टोस बॉल कव्हर्सला हवेत खेळलाय. कॅच ड्रॉप. या कॅचेस तुम्हाला पकडायचे असतात कारण याच्या समोर तुमच्या टीमच्या अगेन्स्ट एक इनफॉर्म बॅट्समन खेळतोय आणि जेवढे जेवढे चान्सेस निर्माण होतील त्याला कन्वर्ट करणं महत्त्वाचं असतं. अशा झेल जर सोडल्या तर मात्र कुठेतरी बॅकफुटला जातो तुमचा संघ आणि ते चित्र मैदानामध्ये दिसतंय. प्रतीशला मिळालं जीवदान 10 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 11वर. रोहन कडून झाली एक चूक. खूप चांगला फटका. लॉफ्ट केलाय. बॉल चालला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. भारतीय जनता पार्टी स्टँड तिथे आहे आणि येतो एक मोठा षटकार. स्टँड मध्ये प्रेक्षकांनी झेल घेतला असेल तर त्यांनी यायचंय. काही पारितोषिक आहे त्या प्रेक्षकांसाठी आणि यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँड मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये काय सुरुवात केली आहे नीरज मूर्ती उल्वा या टीमने. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 23 विदाउट लॉस. लोक सारी अशी थटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल. तर 500 रुपयाचं पारितोषिक त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. प्रेक्षक केंद्रबिंदू असतात. त्यांना देखील नाराज केलेलं नाही आमच्या A1 जोडीने आणि त्यांना देखील या स्पर्धेमध्ये जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर रेलिंगच्या बाहेर जे स्टँड्स आहेत त्या स्टँडमध्ये जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला देखील इथे नाराज केलं जाणार नाही आणि म्हणूनच त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं षटक इथे संपलं आणि रन आहे स्कोअर बोर्डवर 23. मयूर पाटील ने इथे सुरुवातच केली आहे षटकाराने आणि GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. त्यांनी स्क्रीनवर लिहिलं फॅब्युलस. काय स्ट्रोक होता. पहिले 2 बॉल इथे खेळत असताना 2 षटकार. 12 रनवर खेळतोय बॅट्समन मयूर पाटील. प्रतीश पाटील खेळतोय 11वर ज्याचा झेल सुटला होता 10वर. तर चांगली सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका. अंपायर तुम्हाला वारंवार सांगतात लक्षात घ्या वेळेच्या मर्यादा असतात प्रत्येक स्पर्धांमध्ये आयोजकांवर. त्यामुळे कुठेतरी फटाफट क्रिकेट झालंच पाहिजे. 6 ओव्हरचा हा सामना. दिनेश भंडारी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आणि समोर असेल प्रतीश पाटील ज्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 11 रन आलेत. मयूरने तर मात्र एक्सिलेटरवर पाय नाही तर तो उभा राहिलाय. अशीच बॅटिंग करतोय. 2 बॉलमध्ये 12. पहिला बॉल. लोअर फुल टोस स्वीप केलाय. पॅडल स्वीप. मिड विकेट मध्ये स्लॉक स्वीपचा फटका. बॉल डीप मध्ये आहे. तिथे फिल्डिंग चांगली होती. 2 रन रोखू शकणार नाही तिथला फिल्डर. 2 रन ऍड होतील प्रतीशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जाईल त्या प्रेक्षकाचा ज्याने झेल पकडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्याला इथे सन्मानित केलं जात आहे.
एक गिफ्ट हॅम्पर आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक देऊन यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑनच्या दरम्यान क्षेत्र थोडंसं खाली होतं, तिथे फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रतीशचा, परंतु प्रतीशने त्यानंतर कॉल केला. मयूरला सांगितलं 1 रन पुरेशी आहे. या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 26-28 बॉलमध्ये. आता 43 रनची आवश्यकता. 69 रनचं लक्ष्य आहे. टार्गेट चांगलं सेट केलंय नो डाऊट टीम टेंबिवलीने, DS स्पोर्ट्स टेंबिवली, परंतु त्यांच्या समोर ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, पॉवर प्ले मध्ये रन येणं खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही 6-6 षटकांचे सामने खेळता आणि खासदार ट्रॉफी त्याच्यासाठी जाणली जाते. 6-6 षटकांचं क्रिकेट म्हणजे प्युअर क्रिकेट तुम्ही खेळता, चांगलं क्रिकेट तुम्ही खेळता. नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये 5 षटकांचे सामने, नंतर 4, नंतर 3 ओव्हर आणि फायनल जवळपास 1 ओव्हरचे होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मोह आवरता आलेला नाहीये. अंपायर सांगतात बॅटला ब्रश झालाय, तत्पूर्वी 1 रन इथे ऍड होईल. एक खराब स्ट्रोकचं सिलेक्शन इथे पाहायला मिळालं, परंतु बॅट आडवी आली आणि त्याचमुळे हा बॅट्समन वाचलाय असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. तर अंपायरने तर नक्की बोट आकाशाकडे दाखवलं असतं, बॅट्समनला जावं लागलं असतं, कारण मिडल स्टंपवर, एक्झॅक्ट मिडल स्टंपवर जाऊन हा बॉल पडला असता. 27 रन स्कोर बोर्डवर. या ओव्हरमध्ये 4 रन आले. दिनेश भंडारी चांगली बॉलिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला प्रतीश पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर पाटील. लक्ष या मॅच मध्ये 69 रनचं, 69 टू विन. पुन्हा एकदा एक फसवा बॉल. अंपायरकडे अपील होते, स्पष्ट नकारच इथे येतोय. स्ट्रॉंग अपील, विकेट किपर अपील करतायत. कवा पॉइंटचा खेळाडू अपील करतोय. स्पष्ट नकार इथे दिलाय पुन्हा एकदा आमचे अंपायर जयंत पाटील यांच्याकडून. चांगला निर्णय जयंत पाटील यांचा. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल पिच झाला आणि रन आहेत स्कोर बोर्डवर 27. एक डॉट बॉल. खूप चांगलं टेलिकास्ट इथे केलं जातं GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. दिनेश भंडारी ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करत असताना स्कोर बोर्डवर रन आहेत. नीरज मूर्ती उल्वा 27. हा ओव्हर पिच बॉल होता. अगदी फुलर लेनचा बॉल खोदून काढला ऑन साइडला. मिड ऑनला फिल्डर नाहीये, लॉंग ऑन वरून फिल्डर येईल तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 28. लक्ष्य पार करायचं 69 रनचं. चांगला पाठलाग सध्या तरी सुरू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 28 रन, 14 पेक्षा जास्त सरासरी राखण्यामध्ये यश मिळालंय नीरज मूर्ती उल्वाला. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. फील्ड प्लेसमेंट बॉलर कडून डीप कव्हर पॉइंटचा फिल्डर पुन्हा एकदा मला वाटतं 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल, कारण कव्हर्सला एक डीप मध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या दिशेने. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑन 38 सर्कलच्या बाहेर आहे. पॉवर प्लेचं हे षटक असल्यामुळे बॉलर तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दिनेश भंडारी. फुलटोस बॉल आणि अगदी जिथून क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला त्याच दिशेने स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँडच्या दिशेने हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण थँक्यू. एकच. ग्लोरियस. अतिशय चांगला चौकार इथे येत असताना बॅट्समन प्रतीश पाटील खेळतोय 15 वर, मयूर पाटील खेळतोय 17 वर. 4 बॉल फेस केलेत मयूरने आणि ते खूप चांगली बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 32, 16ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. नीरज मूर्ती उल्वा या टीमला DS स्पोर्ट्स टेंबिवलीच्या विरुद्ध. तिसरं षटक कोणाच्या खांद्यावर सोपवायचंय त्यावर चर्चा सुरू आहे मैदानामध्ये. लक्ष्य 69 रनचं ठेवल्यानंतर 2च ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात, खूप चांगला स्टार्ट मिळाला टीम नीरज मूर्ती उल्वाला. आणि आता पाहूया ते शेवट कसा करतायत या सामन्याचा. मयूर पाटील खेळतोय 17 रनवर, प्रतीश पाटील खेळतोय मॅच मध्ये 15 रनवर. दोघांची पार्टनरशिप चांगली झाली आहे. 2 ओव्हरमध्ये 32, 16च्या सरासरीने. महाराष्ट्रातली A1 जोडी सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून खासदार चषक 2020चा हा महासंग्राम. भिवंडी नगरीचे भाग्य विधाते, सर्वांचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय कपिल पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन निलेश पाटील आणि सुकेश ढाके आपल्यापर्यंत घेऊन येतात. याही वर्षी हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर आम्ही घेऊन आलोय. 26 बाईक
सह ही स्पर्धा कल्याण डोंबिवलीचा अभिमान, महाराष्ट्रातली अग्रमानांकी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये नेहमीच अशा बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात. रोख पारितोषिकांपेक्षा बाईकच्या स्वरूपात ही स्पर्धा खेळवली जाते. बॉल इथे सोडून दिला, जास्त टर्न होतोय बॉल, अंपायरचा सिग्नल येतोय, हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. मनोज गुप्ता इथे इशारा करतात. टीमची धावसंख्या 33 2 ओव्हरमध्ये 32 होत्या, 16ची सरासरी होती आणि आता एक वाईड बॉल आलाय, एकच रन वाढली आहे. 69 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. हा देखील बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी, सलग दुसरा वाईट बॉल. भरपूर कमी वेळेला असं म्हणतात की लुप्त होत चालली आहे फिरकीची गोलंदाजी, परंतु असे फिरकीपटू ज्यावेळेला दिसतात त्यावेळेला मजा येते. चांगला सामना अपेक्षित आहे, चांगलं बॅटल अपेक्षित आहे. खूप चांगला बॉल टर्न केला. पिचिंग झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल तयार. ही लाईन चांगली आहे, या वेळेला फटका हवेत खेळलाय, स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे, पोचू शकणार नाही तिथला फिल्डर बॉल पर्यंत. 2 रन घेण्याची संधी इथे निर्माण आहे का नाही, तसं होणार नाही. जयंत पाटील सांगतात बॅट्समन आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसतोय टीम नीरज मूर्ती उलवाला. टीमची धावसंख्या असताना स्कोर बोर्डवर 35. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरच स्वागत आहे या खासदार चषक 2020च्या महासंग्रामामध्ये. आपलं पहिला झटका इथे बसलाय, तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट. हर्ष तो ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. 2 पहिले वाईड बॉल टाकले, परंतु त्यानंतर मोठी चूक केली बॅट्समन प्रतीशने. कारण बॅकफुटला गेल्यानंतर तुम्ही स्वतः मागे फेकले जात आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरी रन ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला धोक्याची घंटा वाजते आणि तीच घंटा इथे वाजली बॅट्समन प्रतीशसाठी. कारण फ्रंट फुटवर ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला एकेरी रन दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं तितकंसं सोपं जातं. बॅकफुटला खेळल्यानंतर कुठेतरी त्याच गोष्टी थोड्याशा कठीण होतात, तेच इथे दिसलं. थोडासा वेळ कमी मिळाला. आता मात्र चांगली बॉलिंग करत असताना शफल झाला बॅट्समन. त्यानंतर बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवला. तिथे फिल्डर आहे, थोडंसं फंबलिंग, परंतु त्यानंतर गॅदरिंग चांगला आणि थ्रो चांगला होतोय, तोपर्यंत एकच रन मिळेल. नवीन आलेला बॅट्समन मैदानामध्ये गीतेश मडवी, त्याचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. लक्ष पार करायचंय 69 रनचं. अजूनही 33 रनची आवश्यकता. 33. 22 बॉल अजूनही शिल्लक असतील. 22 बॉल मध्ये 33 रन. हा बॉल पुन्हा एकदा बीट करून गेलाय विकेट कीपरच्या कडे, परंतु अंपायरचा इशारा, हा देखील वाईड बॉल असेल. मनोज गुप्ता अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये चांगला निर्णय, कारण हा भरपूर वळण घेणारा बॉल होता. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 22 बॉल मध्ये 32 रनची आता आवश्यकता आहे टीम नीरज मूर्ती उलवाला. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, मिस टाइम होतोय. शॉर्ट स्कोअर लेगला फिल्डर आहे, परंतु तो मात्र बॉलच्या भोवताल फिरताना दिसला आणि तत्पूर्वी कॅच ड्रॉप. 2 रन इथे मिळतील. 2 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत टीम DS स्पोर्ट्स टेंबिवली कडून. सुरुवात चांगली झाली होती टीम नीरज मूर्ती उलवाची आणि अशा कॅच जर सुटल्या तर हा सामना भरपूर सोपा जाईल टीम नीरज मूर्ती उलवाला. या कॅचेस पकडाव्या लागतील. स्ट्रोकचं सिलेक्शन खराब होतं आणि इथे एक सोपा झेल. मी मगाशीच म्हटलं होतं बॉल जेवढा काळ हवेत राहिला त्यावेळेला बॉडी बॅलन्सच चुकीचं होतं. तिथल्या क्षेत्ररक्षकाचं नजर नव्हती बॉलवर आणि त्यानंतर आजूबाजूच्या खेळाडूंनी देखील प्रयत्न केला, परंतु बॉल पर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीयेत. 21 बॉल मध्ये 30 रन. हा बॉल परत टाकावा लागेल आणि हा देखील अंपायरचा इशारा, वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 29 रन करावे लागतील. आता 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर एक्स्ट्राज या ओव्हर मध्ये आलेले आहेत. सलग वाईड बॉल इथे टाकत असताना बॉलर हर्षद पाटील. उलवा टीमची धावसंख्या 40.
29 रनची आवश्यकता. 21 बॉलचा खेळ शिल्लक. 21 बॉल आणि 29 रन. हा बॉल चांगला आहे, अगदी पुढे टाकलेला, पिच केलेला, परंतु इथे पुन्हा एकदा शफल होऊन मिड विकेटला खेळण्याचा मोह आवडता आलेला नाहीये बॅट्समनला. एक येतोय डॉट बॉल. हर्षद पाटील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 रन. सुरुवात अतिशय चांगली होती, धडाक्यात होती टीम नीरज मूर्ती उलवाची, आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा जास्त आलेले आहेत. या ओव्हरमध्ये हर्षद पाटील कडून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रतीश पाटील, मयूर पाटील इथे खेळतोय. अंपायरचा इशारा, पुन्हा एकदा वाईड बॉल. भरपूर वाईड बॉल या ओव्हरमध्ये आलेत. आणखीन एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. 20 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. 6 वाईड बॉल आतापर्यंत टाकले त्या बॉलरने. एक्केचाळीस रन स्कोर बोर्डवर आहेत. 41. यावेळेला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु तो फक्त पाहत राहील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी. थँक्यू. आर पार षटकार. आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 47. मयूर पाटीलच्या बॅट मधून येत आहेत आतापर्यंत 25 रन. चांगली बॅटिंग करत असताना मयूर या मॅच मध्ये. त्या अगोदर प्रतीश पाटीलने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 3 बॉलमध्येच 10 रन. यावेळेला लेग स्टंप सोडला आणि इथे लेग स्टंपवरच बॉल जाऊन पिच होतोय, सरळ आउट होईल बॅट्समन, आणि एक मोठा झटका बसतोय. पाण्याची मागणी ग्राउंड मध्ये केली जाते आणि टीमला दुसरा झटका बसलाय. मयूर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 47 या आकड्यावर. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची तर विनंती असेल ज्या संघांना जी आम्ही वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अनुषंगानं आपण इथे उपस्थित राहावं. विनंती असेल कामतगर संघ, भादवड संघ, श्री गणेश भरोडी संघ, न्हावा संघ, आम्ही रणजित स्पोर्ट्स कासरवडी या संघाला देखील वेळ दिली आहे, पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाला देखील वेळ दिली आहे. आपल्याला जी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवर आपण कृपया या अंजूरच्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित या मैदानावर आपण उपस्थित राहावं. धन्यवाद. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर तथा A1 जोडी, महाराष्ट्रातली नामांकित जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून खासदार चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 18 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये. लक्ष होतं 69 रनचं. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय कारण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सूर्यदेव अक्षरशः आग ओकतोय. अशा परिस्थितीमध्ये डिहायड्रेशनचे शिकार खेळाडू ठरतात आणि त्याचमुळे पाण्याची मागणी नेहमीच होते आणि त्याची पूर्तता इथे केली जाते. परंतु जो 12th मॅन आहे तोच ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जातो. हे चांगले नियम आहेत या स्पर्धेमध्ये. 18 बॉलमध्ये 22 रनची अजूनही आवश्यकता आहे. अठरा बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. सचिन पाटील, नवीन बॅट्समन सचिन पाटील, आणि चौथं षटक टाकण्यासाठी आलाय मोनिश पाटील. लेफ्ट आर्म सीमर आहे मोनिश पाटील, कारण सध्या तो प्रॅक्टिस करतोय. अजूनही 18 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. खूप चांगले स्टँड्स आहेत. स्वर्गीय मोनिका भूषण थळे स्टँड, सर भावेश पवार स्टँड आहे या स्पर्धेमध्ये. श्री सिद्धिविनायक स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड अगदी समोरच्या दिशेने. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वर्गीय रेणुका श्याम डाकी डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने.
भारतीय जनता पार्टी स्टँड. मगाशी तिथे षटकार गेला होता. बॅकफुटला जाऊन गाईड करायचं होतं पॉइंटला, परंतु इथे पहा बॉलरने बॉल पकडून यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. अगदी लेग स्टंपच्या जवळून हा बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याचमुळे असेल नॉट आउट. हे आमच्या चिमुकल्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. खासदार चषक 2020 मध्ये हे उद्याचं भविष्य आहे आपल्या भारताचं. सर्वात जास्त युथ आहेत भारतामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अपील इथे होते आणि बॅट्समन आउट. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. अजूनही 16 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे उल्वा टीमला. आता मात्र चांगलं कमबॅक झालंय DS स्पोर्ट्स टिंबिवलीचं. या मॅच मध्ये 69 रनचं लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला ग्राउंड मध्ये प्रतीश पाटील आणि मयूर पाटील होते त्यांनी सुरुवात आक्रमक करून दिली, परंतु त्यानंतर आता गीतेश मडवी देखील आउट झाले. सचिन पाटील आणि विनय पाटील हे दोन्हीही नवीन बॅट्समन ग्राउंडवर आहेत ज्यांना अजूनही खातं उघडायचंय या मॅच मध्ये. मोनिश पाटीलचं हे षटक आणि त्याच्या ओव्हरमध्ये एक यश त्याला मिळालंय. 47 लॉस ऑफ 3 विकेट. बॉल तयार. मोनिश 6 बॉल, थोडासा फुलर लेनचा होता. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल आणि 1च रन मिळेल. फिल्डिंग चांगली होते. बॉलवर अगदी वेगाने आला डीप मधला फिल्डर. तोपर्यंत 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. रन होतात 48. 48. 16 बॉल मध्ये अजूनही 22 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नीरज मूर्ती उल्वाला. तर 48 वर 3. हा पुढे टाकलेला रडार मध्ये टाकलेला बॉल पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे येतोय. श्री सिद्धिविनायक स्टँडच्या वरून हा षटकार. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा ध्रुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटीलचे शखाणे. स्मॅक्ड. काय फटका. चौदा बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. चांगला स्मॅश इथे केला होता. नाकी स्मॅक्ड. 14 बॉल मध्ये अजूनही 15 रनची आवश्यकता आहे. होतं या चुका माणसाकडूनच होतात आणि त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. रिव्हर्स खेळलाय, चांगला फटका. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील 4 आणि हा चौकार. तरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील चला हा खासदार. चांगला स्ट्रोक होता. अखेर 4 रन इथे मिळतील. टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. 13 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता आहे. आता सचिन पाटीलने मात्र खूप चांगल्या पद्धतीने इथे स्ट्रोक खेळलेले आहेत. मेरिटवर तो खेळतोय. भरपूर वेळ मिळाला मोनिशच्या या बॉलवर आणि त्याला रिव्हर्स थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याने पाठवलाय चौकारासाठी. चांगले गुणलेखक आहेत सचिन पाटील. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली. सिली मिडॉनला बॉल चालला होता. स्वतः बॉलर जातोय बॉल पर्यंत. तत्पूर्वी 1 रन इथे ऍड केली जाईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 59. आता रन करायचे 12 बॉल मध्ये फक्त 10. 12 बॉल आणि 10 रन.
GTC या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्या GTC वाहिनीने कव्हर केला आणि सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय सुकेश डाकी यांना, जे सदा व्यस्त असतात. या टीमचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने व्हावं, काय आपल्याला अजून करता येईल यासाठी ते नेहमीच कार्यतत्पर आणि प्रयत्नशील असतात. निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खासदार चषक 2020 हे आयोजन आणि हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. आज 2 तारीख 2 मार्च म्हणजे 5 मार्च पर्यंत हा महासंग्राम अजूनही रंगेल. आज खऱ्या अर्थाने ज्या मॅचची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तो सामना ठीक 8 वाजता इथे खेळवला जाईल. ठाणे विरुद्ध रायगड. 12 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. 26 बाईक सह ही स्पर्धा भारतामध्ये. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यावर्षी 26 बाईक्स आहेत या स्पर्धेमध्ये. विजेता उपविजेता टीमला. तर षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आलाय बॉलर हर्षद पाटील आणि त्याच्या समोर आहे बॅट्समन सचिन पाटील, जो एक चांगला गुणलेखक आहे, तेवढाच चांगला क्रिकेटर आहे. टीम नीरज स्मृती उल्वाकडून खेळत असताना या मॅच मध्ये लक्ष होतं 69 रनचा. आता रन करायचे फक्त 10. चांगली बॉलिंग इथे हर्षदने सुरुवात तर चांगली केली आहे. 1 रन तत्पूर्वी कंप्लीट केली जाते. सचिनच्या माध्यमातून गली रिजन मध्ये बॉल निघाला, बॅटला ब्रश होऊन या सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट करतोय सचिन. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर. विनंती असेल ती धानिव संघाला, धानिव संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. धानिव संघाचा कर्णधार फुलटोस बॉल आणि आता मात्र इथे बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. तिथे एक चांगला झेल. बॅट्समन आउट. आपल्या स्क्रीनवर 26 बाईकसह ही स्पर्धा आम्ही आपल्या समोर घेऊन आलोय. सुकेश डाकी साहेब जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, निलेश पाटील यांच्यासह महाराष्ट्रातली A1 जोडी. मैत्रीचं नातं नेहमी ज्यांनी जपलंय आणि आमचे चिमुकले, त्यांच्या चेहऱ्यावर सदा हास्य आहे, सोज्वळ त्यांचं रूप. तर सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. लक्ष आहे 69 रनचं, म्हणजे अजूनही 9 रनची आवश्यकता आहे. हर्षदच्या खात्यामध्ये आणखीन 1 विकेट, 16 रन त्याने खर्च केलेत. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा एक संधी इथे निर्माण होऊ शकते. लॉंग ऑफला फिल्डर आहे, चांगला झेल. बॅट्समन आउट. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे साऊंड, लावण्य साऊंड, स्वप्नील पाटील आणि त्याचबरोबर आणि पॅरिस केने, म्हणजे शिफ्ट वाईज काम करतात. ते प्रत्येकाच्या शिफ्ट ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आमच्या GTCच्या टीमच्या जे आहेत मेंबर, त्यांच्या शिफ्ट आहेत, ते शिफ्ट वाईज काम करतात. आमचे समालोचक मित्र खूप चांगलं कार्य करतात गेले अनेक दिवस. तर 60 रनवर हा 5वा झटका बसलाय. असं वाटत होता सामना लवकर चेस होईल, परंतु आता रन बॉल इक्वेशन आलंय. 9 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. चांगला बॉल यावेळेला टर्न केलाय. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु तो फक्त प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. येतो हा चौकार.
8 बॉलमध्ये फक्त 5 रनची आवश्यकता. बॅट्समन सूरज पाटीलचं इथे खातं उघडले चौकाराने. तुषार कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडलाच सातत्याने प्रयत्न होतो या बॉलरच्या विरुद्ध खेळण्याचा. पायाला ब्रश होऊन बॉल गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. तत्पूर्वी 1 रन इथे ऍड करत असताना आपल्या टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या ट्रॉफीज आहेत या स्पर्धेमध्ये. आकर्षक असे ट्रॉफीज, अगदी वर्ल्ड कपची प्रतिकृती आपल्या स्क्रीनवर. आणि याच ट्रॉफीसाठी हा महासंग्राम गेले अनेक दिवस आपल्या समोर आलाय. 23 फेब्रुवारी पासून 5 मार्च पर्यंत हा थरार इथे रंगेल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती, त्याचबरोबर ज्या आराध्य दैवताला आपण वंदन करून या स्पर्धेला सुरुवात करतो, कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करतो, असे गणपती बाप्पा. खूप मनमोहक असे दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवत असताना GTC ची संपूर्ण टीम आणि यानंतरच्या मॅच साठी तयारी सध्या सुरू आहे. खेळाडू तयार आहेत, आम्ही तयार आहोत. फक्त 4 रनची आवश्यकता. 65 रन स्कोर बोर्डवर टीम नीरज मूर्ती उल्वा. लक्ष होतं 69 रनचं. 69 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. सुरुवात खूप चांगली झाली प्रतीश पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडून. फटका हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये. 2 फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगलं, खूप चांगला झेल तिथे टिपलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रतीक पाटीलच्या माध्यमातून बॅट्समन आउट. सुखी जागियो दिसताय साधा भोळा नीलेश पाटील यो दिसताय साधा भोळा राजा माणूस है दिलवाला त्यानं कुलदैवत खंडोबा पावला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला त्यानं कुलदैवत खंडोबा पावला पनवेल शहरात फेमस झाला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. हर्षदने खरोखर इम्प्रेस केलंय मला, कारण 2 ओव्हरमध्ये 4 विकेट 20 रन. जर त्याने वाईड बॉलवर एक्स्ट्राजवर जर अंकुश लगवला तर हा बॉलर मात्र नक्की महाराष्ट्राचे क्रिकेट गाजवण्यासाठी तयार आहे. चांगली बॉलिंग त्याने केली आहे. फ्लाईट तो देतो. एखादा क्विकर वन त्याच्याकडे आवश्यक आहे. थोडंसं मार्गदर्शन त्याला आवश्यक आहे. थोडंसं पॉलिश होणं तो गरजेचं आहे. आणि त्यानंतर हर्षद मात्र नक्की महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट गाजवताना दिसेल. हे सुकेश ढाकी आहेत आपल्या स्क्रीनवर. GTCच्या माध्यमातून टेलिकास्ट सदा मग्न असतात, कार्यतत्पर असतात. क्रिकेटची स्पर्धा संपन्न करण्यासाठी जी जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर असताना खूप चांगलं कार्य महाराष्ट्रातल्या A1 जोडीच्या माध्यमातून होतंय. सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून खासदार चषक 2020. फक्त 4 रनची आवश्यकता. फक्त आपण म्हणतोय, परंतु 6 बॉलमध्ये अजूनही 4 रन करायचे आहेत. कठीण केल्या जाऊ शकतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2 वेळेला डिफेंड केलेले आहेत अशी धावसंख्या. पहिल्यांदाच बॉल हातात घेतल्यानंतर पाहूया तसं चित्र इथे दिसतंय का. दिनेश आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. दिनेश भंडारी पहिल्या षटकामध्ये या अगोदर 9 रन त्यांनी खर्च केले होते. आता 4 रन डिफेंड करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय सूरज ठाकूर. पहिलाच बॉल सूरजच्या बॅट मधून धमाका. बॉल हवेत चाललाय. फिल्डर तिथे पाहतोय आणि पाहता क्षणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी मॅच फिनिश करणारा हा नेत्रदीपक षटकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. उल्वे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. इथे आपण पाहतोय लगेच गुणालजी आपण सामनावीर हा पुरस्कार जाहीर करावा. तर या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच नीरज मूर्ती उल्वा टीमचा खेळाडू मयूर पाटील, ज्याने बॉलिंग करत असताना 18 रन खर्च केले, 3 विकेट घेतले 2 षटकांमध्ये आणि बॅटिंग करत असताना 25 रन त्याच्या बॅट मधून तडाखेबंद खेळी केली. मयूर पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे जोडतील आपल्याबरोबर संदीप मोरे सर. थँक्यू कुणालजी. तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत.
आपण पाहतोय टेनिस विश्वातील एक महासंग्राम, गौरवपूर्ण महासोहळा खासदार चषक 2020 हे एक ऐतिहासिक पर्व आहे. या भिवंडी नगरीसाठी, या क्रिकेटच्या पंढरीसाठी एवन जोडीनं जो संकल्प केला होता, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरनं जो संकल्प केला होता, तो आपण पाहतोय आता मात्र अंतिम चरणामध्ये सुवर्ण शिखराकडे पोहोचताना. विनंती असेल उल्वा संघाचा कर्णधार आणि त्याच पद्धतीनं दानिव संघाचा कर्णधार मयूरनं आपण यावं. मयूर लवकर यावं आपण. मॅन ऑफ द मॅच मयूर. या स्पर्धेचे जनक शिल्पकार मी विनंती करतोय सुकेश डाकी साहेबांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे शशिकांतजी घरत असतील, तुकारामजी पाटील असतील, पंडित मनेराजी असतील, आपण सर्वांनी यायचं आहे. केतन पाटील, दयानंद म्हात्रे, त्याचप्रमाणे सचिन पाटील, अजित डाकी या सर्वांना विनंती असेल की सामनावीर हा किताब, हा सन्मान देण्यासाठी आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. प्रत्येक खेळाडूला नक्कीच ही स्पर्धा खेळाविषयी वाटते. स्पर्धेमध्ये एक सहभागी होऊन या स्पर्धेचा घटक, या स्पर्धेचा एक दुवा बनण्याचा प्रयत्न आणि नक्कीच उल्वे संघाने एक अप्रतिम एफर्ट्स हे जे सादर केले. मयूर ठरला सामनावीर या किताबाचा मानकरी. तुकाराम पाटील साहेब, निलेश पाटील यांचे वडील, रिंकल डाकी आपण देखील या. सामनावीर हा पुरस्कार, हा सन्मान, हा किताब इथे मॅच स्वीकारला जातोय. उल्वा संघाचा मयूर, ही कॅप तुला पुढच्या सामन्यामध्ये परिधान करून खेळायचं आहे. सामनावीर हा सन्मान आहे. त्यानंतर या स्पर्धेचे जनक, पुरस्कर्ते, मुख्य आयोजक आदरणीय सुकेश डाकी साहेबांच्या शुभ हस्ते हा मानाचा मेडल. एखाद्याला एखादा मोठा अवॉर्ड जसा मिळावा तसं हे मेडल या खासदार चषकाचं. आपण या स्पर्धेत सहभागी झालात त्याचं ते प्रतीक. त्यानंतर केतनजी पाटील, एक हँडसम पर्सनॅलिटी, 40+ मधील एक नामांकित खेळाडू. त्यानंतर सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर चे ऑलराऊंडर खेळाडू अजित डाकी, लसित मलिंगा ऑफ अंजूर आणि त्यानंतर रिंकल डाकी यांच्याकडून